तर नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यात आली। या प्रकरणी अमित ठाकरे उद्या नेरूळला जाणार आहेत। दरम्यान पोलिसांनी दबावातून ही कारवाई केल्याचा दावा अमित ठाकरेंनी केला। अनेक पोलिसांनी फोन करून कौतुक केल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। मी जेव्हा ते घरी आले नेरूळचे पोलीस तेव्हा मी बाहेर होतो। मला फक्त फोन करून सांगितलं, तेव्हा मी बोललो की मी नाही आहे, मी नेरूळला येतोय। माझी तेव्हा तारीख ठरली नव्हती, आता ठरली आहे, मी उद्या चाललो आहे। या गोष्टीत मला अनेक पोलिसांचे पण मेसेज आले आहेत की उत्तम झालं आहे म्हणून। मी आता नावं नाही घेऊ शकत, पण ह्या गोष्टीवरनं कळतं की तुम्हाला त्या पोलिसांवर बिचाऱ्यांवर किती प्रेशर असेल। त्याच्यामुळे ते हे काय स्वतःच्या मर्जीने नाही करत आहेत आणि आपल्याला माहिती आहे प्रेशर पण कोण टाकतं। ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून त्याला त्रास दिला जातोय का, किंवा त्यामुळे ते सगळं केलं जातंय का? दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून नाही, ती दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती जी आहे ती त्यांना महानगरपालिकेला दिसेल। उद्या मी 1ची वेळ ठरवली आहे, त्याच्यामुळे 1ला मी नवी मुंबईला पोहोचेन।